श्री गणेशाय नमः. आलात सर्वजण. ईशान्वी तू आलीस, लवकर आलीस का? बाकीचे कुठं आहेत? येत आहेत. आज तुझा नंबर पहिला. हां, या 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 लवकर या. बघा, ईशान्वी लवकर आली रे. सर्वात ती अगोदर बाहेर खेळत होती. पहिलं ज्यावेळेस आपण गोष्ट सांगितली त्या दिवशी काय ती बाहेर खेळायची. आता तिची बघा प्रगती झाली. ती आता तुमच्या अगोदर येऊन बसत आहे. बरं बरं, बसा बसा. हां हां. मी आज तुम्हाला एक संत महात्मा आणि साप याची गोष्ट सांगणार आहे. संत महात्मा आणि एक साप त्याची गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट सांगण्याच्या अगोदर तुम्हाला काहीतरी मला सांगायचं आहे. एक गोष्ट सांगायची आहे. केव्हाही कोणतंही छोटं किंवा मोठं कार्य असो, ते करण्याच्या अगोदर गणपती बाप्पाला नमस्कार करायचा, प्रणाम करायचा. तुम्ही आता शाळेत जाता, आंघोळ झाल्यानंतर पहिल्या प्रथम गणपती बाप्पाला नमस्कार करायचा, प्रणाम करायचा, मग शाळेत जायचं. कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर गणपती बाप्पाला नमस्कार करायचा. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे, ज्ञानाची देवता आहे. गणपती बाप्पाला प्रार्थना करायचं की हे गणराजा, हे गणेशा, माझ्या बुद्धीमध्ये वाढ होऊ दे, माझी बुद्धी प्रगल्भ होऊ दे, माझी बुद्धी प्रज्ञा होऊ दे, मी काही जे वाचेन, अभ्यास करेन ते लक्षात राहू दे. अशा प्रकारे गणपती बाप्पाला प्रार्थना करायची. कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर गणपती बाप्पाला नमस्कार करायचा, प्रणाम करायचा. लक्षात राहील ना? बरं. आता आपण मुख्य गोष्टीकडे वळू. एक जंगल होतं, फार मोठं जंगल होतं. त्या जंगलामध्ये आदिवासी लोक राहायचे आणि आदिवासी लोक पाड्यापाड्याने, म्हणजे 15-20 लोकाचा ग्रुप, 15-20 फॅमिली एकत्र राहायचे. मग दूरवर दुसरे 15-20 राहायचे. त्याला पाडा म्हणतात. छोटं गाव म्हटलं तरी चालेल. त्या छोट्या गावाला पाडा म्हणतात. तर असे पाड्यापाड्याने राहत होते आणि जंगल फार घनदाट होतं. मोठी वाट नसायची, छोटी वाट असायची. 1 किंवा 2 मनुष्यच जाऊ शकायची. मग त्या जंगलामध्ये एक मोठा साप होता, फार मोठा साप. तो काय करायचा, वाटेने कोणी जर जात असेल तर त्याला चावायचा. आता एवढा मोठा नाग चावल्यानंतर मनुष्य मरून जायचा. मग हे तिथल्या आदिवासी जे लोक राहत होते त्यांना माहीत होतं. ते त्या वाटेकडे कधी जात नव्हते, त्या रस्त्याने कधी जायचे नाही. आणि समजा कोणी आलं, बाहेरचा मनुष्य आला, परदेशी कोणी आला, प्रवासी आला आणि तो जाऊ लागला, तर त्याला सांगायचे की ह्या वाटेने तुम्ही जाऊ नका, तिकडे मोठा साप आहे आणि तो चावतो आणि मनुष्य मरून जातो. मग कोणीही त्या वाटेने जात नव्हतं. मग एके दिवशी एक संत महात्मा आले. संत महात्मा आले, त्यांना माहीत नव्हतं, ते त्या वाटेने जाऊ लागले. त्यावेळेस ते आदिवासी काय म्हणाले, अहो महाराज म्हणे, थांबा, ह्या रस्त्यावर जाऊ नका. का रे बाबा, का नको जाऊ? अहो, या रस्त्यावरती एक मोठा साप आहे आणि तो साप काय करतो, चावतो आणि चावल्यानंतर मनुष्य मरतो. असं आहे का? हो हो, आम्ही कित्येक लोक, कित्येक मनुष्य, कित्येक प्रवासी त्या सापाच्या दंशामुळं, साप चावल्यामुळं मेलेले आहेत. तुम्ही जाऊ नका, तो फार त्रास देतो. मग महाराज संत महात्म्याने विचार केला. ठीक आहे म्हणे, तुम्ही चिंता नका करू, मी जातो म्हणे ह्या वाटेने.
मग ते आदिवासी म्हणे, अहो महाराज जाऊ नका, आम्ही सांगत आहे तुम्हाला, तुम्ही चिंता नका करू म्हणे, मी जातो पाहतो काय. मग ते संत महात्मे महाराज त्या वाटेने निघाले. मग वाटेत तो साप आडवा आला, होस असं करून उभा टाकला. संत महात्मे फार त्यागी होते, फार प्रभावी होते, त्यांचा प्रभाव फार मोठा होता. ते ज्ञानी होते, पंडित होते, ते बरीच विद्या जाणत होते. मग त्यांनी काय केलं की एक मंत्र म्हणाले आणि एक मंत्र म्हणून त्या सापाला स्तंभित केलं. म्हणजे साप जो होता जिथं होता तिथंच थांबला, तो पुढे जाऊ शकत नाही, अशी मंत्रामध्ये ताकद होती. ते मंत्र म्हणाले, मग साप थांबला. मग महाराज म्हणाले, का रे बाबा, तू लोकांना का चावतोस, त्रास का देतोस, लोक मरून जातात तुझ्यामुळं, इकडं कोणी यायला तयार नाही, असं का करतोस तू. मग महाराजाचा प्रभाव फार मोठा होता. मग मी काय करू, चावायचं नाही, तू चावू नको, अशी मी तुला आज्ञा देतो, चावलास तर बघ म्हणे, चावायचं नाही. मग महाराजाचा प्रभाव फार मोठा असल्यामुळं त्यांचं शक्ती, त्यांचं वलय, त्यांची ऊर्जा, त्यांची मंत्रशक्ती याचा प्रभाव त्या सापावरती पडला. आणि साप म्हणाला, ठीक आहे महाराज, मी कुणाला चावणार नाही, ठीक आहे. मग त्याने दुसरा मंत्र म्हणून ते जे स्तंभित केले होते सापाला, त्याला सोडून दिलं आणि जा म्हणे, तू जंगलात जा, तिकडेच राहा आणि कुणाला चावू नको. बरं म्हणे. मग महाराज निघाले. त्यांना दुसऱ्या एका गावी एका व्यक्तींना भेटायचं होतं, काही दिवस तिथं राहणार होते आणि मग वापस येणार होते. मग महाराज गेले, त्या गावी गेले, त्यांचे जे मित्र होते त्यांच्याकडे राहिले काही दिवस आणि वापस आले. वापस आल्यानंतर काय झालं तर तिथे काही साप काही दिसेना. जो साप होता त्या रस्त्यावरती तो काही दिसला नाही. मग त्यांनी तिथल्या आदिवासी लोकांशी चर्चा केली आणि विचारलं की हा साप कुठे गेला म्हणे. अहो महाराज, त्या सापाची काय अवस्था म्हणे, तुम्ही सांगितला होता, तुम्ही त्या सापाला सांगितला होता की चावू नको. ती कथा अशी झाली की सापाला सांगितलं होतं महाराजाने की चावू नको. मग सापाने चावायचं सोडून दिलं. मग ज्यावेळेस चावायचं सोडून दिलं, हे लोकांना हळूहळू समजू लागलं की हा साप काही चावत नाही. मग आदिवासी लोक काय करायचे, त्या सापाला डिवचायचे, दगड मारायचे. हा साप तर काही चावत नाही. मग त्याच्याबरोबर कोणी काठीनं मारायचे, कोणी त्याला डिवचायचं, कोणी दगडानं मारायचं. हे बघून लहान मुलं पण त्या सापाबरोबर खेळू लागले, कोणी शेपटी उडू लागले, कोणी त्याला काठीनं मारू लागले, कोणी दगडानं मारू लागले, लहान मुलंसुद्धा मारू लागले. मग असं झाल्यानंतर तो साप जो आहे भीतीनं एवढा वीक झाला, म्हणजे कमजोर झाला, एवढा त्याच्यामध्ये शक्ती राहिली नाही. मग तो आतमध्ये जंगलात निघून गेला. मग महाराज हुडकत गेले ते सापाला. तो एका ठिकाणी एका झाडाखाली तो निश्चित पडला होता. मग महाराजाला पाहिल्यानंतर सापाने महाराजाला नमस्कार केला. महाराज म्हणाले, अरे तुझी अशी दशा का झाली, काय झालं तुला. मग त्यांनी सगळी कथा सांगितली. तुम्ही म्हणालात की चावू नका, हे ज्यावेळेस मी चावायचं सोडून दिलं आणि हे ज्यावेळेस इथल्या आदिवासी लोकांना समजलं, इथल्या पोरांना समजलं, ते मला त्रास देऊ लागले. ते मला कधी काठीनं मारायचे, कधी दगडानं मारायचे,
कधी शेपूट ओढायचे, अशी अवस्था झाली माझी. मी काय करू म्हणे. मग माझ्या अवस्थेला फक्त तुम्ही कारणा. महाराज काय म्हणाले, हे बघ मी काही कारण नाही. मी काय तुला म्हणालो होतो, आठव म्हणे, मी काय म्हणालो होतो तुला, चावू नको, चावू नको असं म्हणालो. परंतु तुझा जो स्वभाव आहे फुस करून पुढे यायचा. केव्हाही साप आल्यानंतर काय करतो, तो फुस करून येतो. ते करायला मी काय बंदी केली होती का? चावायला बंदी केली होती. परंतु स्वतःचं संरक्षण करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी तरी तू फुस करायचं काम होतं, अंगावर जायचं काम होतं त्या लोकाच्या. असं महाराज म्हणाले की हे बघ म्हणे, प्रत्येकाने आपलं संरक्षण केलं पाहिजे. दुसऱ्याला त्रास देऊ नये हे ठीक आहे, परंतु कोणी जर आपल्याला त्रास देऊ लागलं तर स्वतःचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. तू चावू नको ठीक आहे, परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी, दुसऱ्यांना भीती घालण्यासाठी तू फुस करत जा असं महाराज म्हणाले. आणि महाराज निघून गेले. मग साप चावायचं त्यांनी सोडलं, परंतु स्वतःच्या संरक्षणासाठी कोणी जर आलं त्याच्याजवळ मारायला किंवा काही करायला तर तो भीती दाखवायचा आणि फुस करायचा. मग तो आनंदात त्या जंगलात राहू लागला. तर ह्या गोष्टीवरनं काय बोध घ्यायचा, की असा बोध घ्यायचा, स्वतःचं संरक्षण करणे हे फार महत्त्वाचं आहे. कोणी जर आपल्याला त्रास देऊ लागला तर त्या त्रासाला विरोध करायला पाहिजे आणि स्वतःचं संरक्षण करणे हे फार महत्त्वाचं आहे. आपण दुसऱ्याला त्रास देऊ नये ठीक आहे, परंतु आपणाला जर कोणी त्रास देऊ लागलं की तर मग आपण आपल्या संरक्षणासाठी जसा साप भीती घालतो फुस करून, तशा प्रकारे संरक्षण आपलं केलं पाहिजे. मनुष्याने जास्त साधं राहू नये. जास्त साधं राहिल्यानंतर दुसरे मनुष्य आपला गैरफायदा घेतात. तर थोडी तरी आपलं संरक्षण करण्यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. दुसऱ्याला त्रास न देता दुसऱ्यावरती थोडा आपला वचक असायला पाहिजे. दुसऱ्याला वाटावं की बाबा याला त्रास दिला तर हा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काही करू शकतो. म्हणून प्रत्येकाने आपलं संरक्षण करणं हे महत्त्वाचं आहे. आता ही कथा इथेच थांबवतो. श्री जय जय सियाराम.